महाराज देवे दिला देह भजना प्रमाण तुमच्या पाठ आहे, जाणकार लोक आहे. याच्या पुढं जे मी सांगणार आहे लक्ष देऊन ऐका. मला मुद्दा असा सांगायचा आहे, परमात्म्याने आपल्याला जो देह दिला तो याच कामासाठी दिला. देवे दिला देह भजना गोमाटा तो या झाला फाटा बाधिकेचा. पहिल्यांदा तुम्हाला हे सांगून जाईल, देवानेच आपल्याला शरीर दिलं. कशावरून? तुकोबारायांचं अजून गोड प्रमाण आहे. त्याचं कारण आहे, जे नेहा जीव दिला दान. थोडंसं विकून नॉर्मल. जेने हा जीव दिला दान. बरोबर आहे. दान स्वरूपामध्ये भगवान परमात्म्यानं आपल्याला एक वस्तू आत्मचैतन्य नावाची न दिसणारी, त्याला महाराज आपण आपल्या भाषेत जीव म्हणतो, त्याला आपण प्राण म्हणतो, त्याला आपण आत्मा म्हणतो, जो आपल्याला दिसत नाही पण सगळ्या जगाला मान्य आहे की याचा आत्मा काय झाला. झोपले कमी करवी. याचा आत्मा काय झाला, गेला. देव न मानणारा जरी माणूस असताना काय गंमत आहे, ही गोष्ट त्याला मान्य आहे. काय मान्य आहे? आम्हाला काय लोक आहेत महाराज. देव न मानणारा माणूस असू द्या, गळ्यात माळ नसू दे त्याच्या, नका का देवाला मानाना, पण त्याला माणसाला त्याला माना. हा पाहत नाही, काही करत नाही, पाय बरं याला काय झालं, तो म्हणतो गेला. काय गेला? त्याला विचारा काय गेला? जीव गेला. काय गेला? प्राण गेला. अजून काय गेला? आत्मा गेला. बस वाक्य सोपं आहे महाराज. ज्याला तुम्ही आम्ही आत्मा म्हणतो ना, माझे ज्ञानोबर आहे आपल्याला सांगतात, अरे बाबा तो दुसरा तिसरा कोणी नसून त्याचं नावच परमात्मा आहे. लक्षात आलं? ज्ञानदेवा प्रमाण आत्मा हा निधान. ज्ञानदेवा प्रमाण आत्मा हा निधान. ज्ञानदेवा प्रमाण आत्मा निधान. ज्ञानदेवा सर्वाघाती पूर्ण एकनांदू. सर्वघाती पूर्ण एकनांदे. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा. हा सर्वाघाती पूर्ण सर्वांगणी पूर्ण हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा. ज्ञानदेवा प्रमाण आत्मा निधान. सर्वाघटी पूर्ण एक नांदे. महाराज म्हणतात, बाबा आत्मा रूपानं भगवान परमात्मा सर्वांमध्ये व्याप्त आहे. मला तिकडं पण कीर्तन नाही करायचं. जरा ऐका, आपण हा सप्ताह या ठिकाणी करतोय. एका वाक्यात तुम्हाला सांगतो. पहिल्यांदा तुमच्या सगळ्या गावकरी मंडळीचं कौतुक करतो, कोटी कोटी धन्यवाद देतो. या पंच कमिटीला मी कोटी कोटी धन्यवाद देतो. त्याच्यानंतर आमच्या सचिन महाराजाला कोटी कोटी धन्यवाद देतो. ते याच्याकरता तमाम महाराष्ट्रातली, माहिती का तुम्हाला ऋषी महाराज, तमाम महाराष्ट्रातली सप्ते बंद आहेत हां, आणि आपला सप्ताह चालू आहे. याचं कारण दुसरं तिसरं काही नाही. माझ्या मनात एकच वाटतंय, ही केवळ आणि केवळ तुमची असणारी भगवान शंकरावरती असणारं जे प्रेम आहे, आणि खऱ्या अर्थानं महाराज आपल्या या महादेवाची असणारी ही जागृत शक्ती आहे का. काही झालं तरी चालेल, पण आमचा सप्ताह आम्ही करणारच. एक लक्षात ठेवा, मी का सांगतोय. जगाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा असा इतिहास घडला जातोय. मन लावून कीर्तन आहे का. हे कोण्या महाराजांनी तुम्हाला सांगितलं नाही बरं का. आता पुन्हा एकदा सांगतो, हे जे मी आता इथून पुढे कीर्तन करणार आहे 10 मिनटं, हे तुम्हाला कोण्या महाराजांनी सांगितलं नाही ना ऐकायला भेटणार नाही. याच्याकरता सांगतो, जगाच्या इतिहासामध्ये अशी पहिल्यांदा इतिहास घडला जातोय. आपल्या आज्याला त्याच्या पंजाला आणि त्याच्या पंजाला जरी विचारलं, एवढा कठीण काळ तुम्ही पाहिला का, तर मला असं वाटतं कोणीच म्हातारं म्हणायला तयार नाही. माझ्या पंजानं मला सांगितलं होतं
असा काळ येऊन गेला. बरोबर आहे. किती वाईट काळ आहे, किती वाईट काळ आहे याचा अंदाज आपण लावू शकत नाही. लक्षात घ्या, एवढी मोठी महामारी आहे. किती मोठी आहे, एवढं मोठं जग आहे. जगामध्ये अनेक देश आहेत, पण अनेक देशामध्ये आपला भारत देश आहे. आपल्या भारताबरोबरीनं जगात अनेक देश आहेत. त्याच्यामध्ये वैज्ञानिक देश, अत्यंत हुशार माणसं, प्रगतशील राष्ट्र म्हणून ज्या राष्ट्राचं गुणगान केलं जातं, अमेरिका आहे, जपान आहे, चीन आहे, फ्रान्स आहे, अनेक देश आहे. तुम्हाला माहिती आहे का, आपल्यापेक्षा 100 पटीनं लोक तिकडे हुशार आहेत. पण अशा महामारीमध्ये त्या अमेरिकेमध्ये एका दिवसाला काही लाखो लोक या कोरोना महामारीमध्ये गेले असं आपण टी व्हीला पाहत होतो. मन लावून ऐका बघा, मला काय सांगायचं आहे. चीनमध्ये अनेक लोक, एका दिवसाला लाखो लोक मेलेत. मरणाराची ढीग लागली. पाहिलं आपण टी व्हीला सगळ्यांनी. मला काय सांगायचं आहे, अशा या महामारीमध्ये आपणही सगळे आहोत. आपलाही राष्ट्र आहे, आपलाही देश आहे. पण एक लक्षात ठेवा, इतर राष्ट्रांपेक्षा आपल्या महाराष्ट्राचा आणि या भारत देशाचा, भारत मातेचा विचार करत असताना, या हिंदुस्थानाचा विचार करत असताना तुम्हाला सांगून जाईल, इतिहास असा आहे, एका दिवसामध्ये प्रगतशील राष्ट्र असताना रोज लाखोनं लोक मरत होते. त्याच जगामध्ये भारत देश असताना तोच रोग आपल्याही देशामध्ये, आपल्याही राज्यामध्ये आला. 1 वर्ष तब्बल होतंय, आहे की नाही. 1 वर्ष आता तब्बल होतंय, 10 दिवस फक्त कमी आहे. ऐका मला काय सांगायचं आहे. पण 2016, 17, 18 आणि 19 दरवर्षी शासन दरबारी मृत्यूची आकडेवारी एका सालाला आणि एका महिन्याला किती लोक नेहमीच मरतात अशी मृत्यूची आकडेवारी असते. पण 2020चा या भारत देशाचा आणि या महाराष्ट्राचा जगाच्या आगळा वेगळा एक इतिहास रचला जातोय. एवढी मोठी महामारी असताना सुद्धा प्रगतशील राष्ट्रानं ज्या रोगापुढं हात टेकले, असा रोग या पवित्र भारत मातेकडे सुद्धा आला, या महाराष्ट्रामध्ये सुद्धा आला, आपल्या जिल्ह्यापर्यंत आला, आपल्या गावापर्यंत आला. पण तुम्हाला सांगून जाईन, दरवर्षी एका महिन्याला जेवढे लोक मरत होते, मृत्यूची आकडेवारी 2020ची पाहून घ्या. दरवर्षीपेक्षा जितके लोक मरत होते त्याच्यापेक्षा निम्म्यानं कमी लोक मेले. तुम्ही जागी का? मृत्यूची आकडेवारी बघून घ्या. याचा अर्थ काय? याचा अर्थ आहे, भारत देश जगाचा देव्हारा आहे. भारताला जगामध्ये देवभूमी म्हणून मान आहे आणि महाराष्ट्राला संत भूमी म्हणून मान आहे. तुम्हाला कल्पना आहे, जेवढे संत जगात झाले नाही तेवढे संत एकट्या महाराष्ट्रात झाले. या संत विचाराची आपण सर्व वारकरी भाविक मंडळी असल्या कारणाने जे नेम आपल्याला सांगितले त्या नियमाचं आपण पालन केलं आणि आपल्या अंतःकरणामध्ये भगवंतावरती असणारी जी श्रद्धा आहे, काही झालं तरी चालेल, पण आमचा पांडुरंग परमात्मा, आमचा विठ्ठल, आमची ज्ञानोबा आहे, आमची तुकोबा आहे, आमचे नाथ महाराज आम्हाला मरू देणार नाही, हा आमचा सर्व वारकऱ्यांचा, आपला सगळ्यांचा विश्वास आहे. म्हणून सप्ताह हा झालाच पाहिजे, केलाच पाहिजे. आणि अजून सोपं बोलू का? मला अवघड येत नाही, अजून सोपं सांगतो. आज तुम्ही कीर्तन ऐकायला इथपर्यंत आलात आणि मी एवढ्या लांबून तुमच्याकरता आलो. मी कीर्तन करतोय, तुमच्याकडं पाहतोय, तुम्ही कीर्तन ऐकताय आणि माझ्याकडं पाहताय. माझा 100% अंदाज आहे, आपण सगळीचे सगळी माणसं जिवंत आहोत. काही संशय का तुम्हाला? नाड्या तपासून पहा. का सप्ताह केला पाहिजे याच्याकरता सांगतो. जर लाखोला लोक मरत होते तर त्याच जगामध्ये आपण पण आहोत ना, त्या जगामध्ये आपण पण आहोत. कधीतरी असा विचार करा ना. असे काही लोक म्हणत होते बघा पहिले, काय म्हणायचे लोक, अजूनही म्हणतात. काय म्हणतात लोक? मरता मरता वाचलो. काय म्हणतात लोक? असं म्हणा ना तुम्ही आता.
असं म्हणा ना. बरं मला सांगा, ह्यो कोरोना असा टुकार आजार आहे भाऊ, तो का कोणाच्या कपाळावर लिहिले का याला कोरोना झालेला, याच्याजवळ जाऊ नका, असं कपाळावर आलं का? नाही ना. किती भयानक आजार आहे तुम्हाला लक्षात येईल. एखादा आजार याच्या पहिले अनेक आजार आले, पण असा आजार नाही आला. पूर्वी जर माणूस आजारी पडला, किती आजारी असू द्या, पण लोक नाहीच काही झालं तरी बिस्किटचा पुडा का होईना, पण ह्यो आजार एवढा टुकार आहे. नाही, पुडाचं सोडा. एकदा का त्याला जर नुसतं कळालं पॉझिटिव्ह आहे, घरातली माणसं सुद्धा मग यांना पहिलं घेऊन जा. काय महाराज, 2-3 महिने आपण विसरून जातो, हे मोठं दुर्दैव आहे. तुम्ही 2 महिन्याचा पहिला काळ आठवा ना, काय होतं आपल्यामध्ये. घरातला माणूस जरी आपल्याजवळ आला तरी माणसालाच माणसाची भीती वाटत होती. हां, काय म्हणणं आहे? माणसाला माणसाची, ऐकून द्यावा मला काय सांगायचं आहे, माणसाला माणसाची काय वाटत होती? भीती वाटत होती. आमच्या महिला मंडळ, आता माणूस काय घरात बसतो ऐकतो काय? गेलाच माणूस घराच्या बाहेर चौकात जरी फिरून आला ना, घरातली महिला मंडळ काय दांगोड्या येत होता घरातून, तुम्ही ना तुम्ही ना तुम्ही ना, हा मला मुळी यायची मागं म्हणत होते की नाही. किती वाईट काळ आहे महाराज, किती वाईट काळ आहे. असा काळ कधी आपण पाहिला नसेल, अत्यंत वाईट आहे. सगळ्यात वाईट काय झालं माहिती आहे तुम्हाला? आपल्या डोक्यात नाही, मनात नाही, ध्यानात नाही. सगळ्यात वाईट काय झालं मी सांगितलं अगोदर. रावण असा होता महाराज, रावणासारखा वीर नाही, रावणासारखा शूर नाही. आता त्याचं वर्णन करायला गेलं तर त्याच्यावरच कीर्तन चालत. पण त्यानं देवाला बंदीखान्यात ठेवलं होतं. असं अलीकडे सरकारच्या मनात काय आलं माहीत नाही. त्यांनी काय केलं, देवाला बंदीखान्यामध्ये तब्बल 7 ते 8 महिने देवाचं दर्शन नाही झालं. झोपले का तुम्ही? आपल्याला देवाचं दर्शन नाही झालं. माझं मत आहे सचिन महाराज, भगवान महाराज, आपल्याला देवाचं दर्शन नाही झालं, देवाचे मंदिरं बंद केली, मग आपल्याला काही त्रास झाला? आपले मंदिरं बंद झाली म्हणून तुम्हाला काही म्हणजे त्रास झाला? तुमचं सोडा, तुमचा आणि देवाचा फार लांब लांबचा संबंध असेल. आमचं सांगतो, आमचं जे देवाच्या जीवावर जगत होते, पटतक नाही मला माहीत नाही, निवृत्ती महाराज, जे देवाच्या जीवावर जगत होते, मला निदान अपेक्षा होती या महाराष्ट्राच्या मातीमध्ये एखादा तरी पठ्ठ्या असा निघायला पाहिजे होता. मंदिरात चालू, जर मंदिर उघडले नाही तर चौकात फाशी घेईल, असा एक नमुना महाराष्ट्रात कोणी मला काही दिसला? जाऊ दे, काही घेणं नाही. जीवाचा स्वभाव आहे, माणसं देवाला विसरतात, हाच माणसाचा स्वभाव आहे. आपल्याला देव आपल्या डोक्यात राहत नाही. ऐका मला काय सांग, 7 महिने आपण त्याला विसरलो, मान्य करावं लागेल तुम्हाला. काय काय बोललो आपण? 7 महिने त्याला विसरलो. काय म्हणणं आहे? मंदिरं बंद झाली, भाकर सोडली का आपण? नाही. आपलं काम सोडलं का आपण? नाही. काही फरक पडला आपल्याला? नाही. ऐका ना, 7 महिने आपण त्याला विसरलो, याचा अर्थ असा आहे, काही हरकत नाही, विसरा, पण माझं वाक्य पुढचं आहे का, या 7 महिन्यामध्ये तो आपण जसं त्याला विसरलो, समजा या 7 महिन्यामध्ये परमात्मा आपल्याला फक्त 7 सेकंद जरी विसरला असता, हा असं मनात घ्या, फक्त मनात घ्या. आपण वाचलो हे त्या धारेश्वराचं, भगवंताचं प्रेम आहे. चला सोडा, मला पुढं सांगायचं आहे. तो 7 मिनिटं आपल्याला जर विसरला असता तर काय झालं असतं? देवाचं प्रेम सांगतो मी तुम्हाला महाराज, काय त्याचा स्वभाव आहे. त्याच्या प्रेमाचा विचार करत असताना बुद्धी बंद पडते, आपण त्याला विसरतो, माणसं त्याचं नाव घेत नाही. पण तरी महाराज, हा सप्ताह करण्यासाठी, कीर्तन ऐकण्यासाठी आणि आपल्याला ऐश्वर भोगण्यासाठी या महामारीमधून त्यांनी आपल्याला जिवंत ठेवलं. मला असं वाटतं की भगवंताचं आपल्यावरती अतूट प्रेम आहे. ज्या प्रेमाचा विचार आपण कधी करू शकत नाही, असं प्रेम भगवंताचं आपल्यावरती आहे. मला तुम्ही सांगा, सोपं कीर्तन आहे, इथं कीर्तन ऐकायला आलो, आता कीर्तन संपल्यावर अर्ध्या तासात आपण घरी जाणार, बोलत राहा.
घरी जाणार. घरी गेल्याच्या नंतर आपण काय करणार? मतदान करणार. आपण काय करणार? झोपणार. बरोबर आहे. माझं मत आहे बघा, आपण झोपेमधून आपल्याला जाग करायचं की नाही, ही जुनी कीर्तनकार सांगायची. हे कोणाच्या हातात आहे? देवाच्या हातात आहे. आपल्याला जाग करायचं की नाही, कोणाच्या हातात आहे? देवाच्या हातात आहे. का संशय तुम्हाला काही? मी तुम्हाला सांगतो, त्याने ठरवलं एखाद्या दिवशी नाहीच उठवायचं किंवा त्याच्या नाही ध्यानात राहिलं, लावा ना डोकं. आता काही काम आहे तुम्हाला? समजा त्याला एखाद्या दिवशी आपल्याला उठवायचं नाही ध्यानात राहिलं तर काय होईल? मी त्याच्या पुढं सांगतो ऐका. जाग करतो याच्यात नवल नाही. जाग केल्याच्या नंतर झोपेमध्ये पालतं व्हा, उतनं व्हा, आळस द्या, वायर निष्ठत नाही, फ्यूज उडत नाही, काही होत नाही. तुम्ही कल्पना करा ना, एखादी हे लाईटीचं वायर असतं ना, ते जर एखाद्या दिवशी लूज कॉन्टॅक्ट झालं तर ती लाईट कसं आहे की नाही, तसं तुमच्या डोक्यात नाही आलं का? एखाद्या दिवशी याच्यातही वायरिंग फिटिंग आहे आणि याच्यात जर पुढं आळस देताना झोपेत पालथं उतनं झालं, एखादं वायर टाकलं तर काय होईल? अजून मनात नाही आलं? काय होईल? माणूस सकाळी उठल्या सकाळी पहिल्यांदा त्याच्याच बायकोला म्हणायला बसला, तुला कुठंतरी पाहिल्यासारखं वाटतं, कान फडीत कशी. हे प्रेम ज्याचं आहे त्याचं नाव देव आहे. विठ्ठल माझा मुद्दा सांगायचा असा आहे बघा, भगवंताचं आपल्यावरती प्रेम आहे म्हणून मला सांगा, वाचवणारा कोण आहे? एका वाक्यात सांगतो तुम्हाला. आपण पाहतोय सत्ता त्याची आहे, आपण चालतोय सत्ता त्याची आहे, आपण ऐकतोय, आपण खातोय, आपण जगतोय, आपण राहतोय, सत्ता कोणाची आहे? तुझी आसतेने वेदाची बोलणे, तुझी आसतेने वेदाची बोलणे, तुझी आसतेने वेदाची बोलणे, जेवायची मजा कधी असते? पकवानं चांगले असले पाहिजे, वाढणारा उदार असला पाहिजे, खाणारा दवाखान्यातून येईल असला पाहिजे. असं आहे का? नाही ना, हो तो पण चांगला पाहिजे, तेव्हा जेवायची मजा. असं कीर्तन म्हणलं ना, सगळं चांगलं पाहिजे. महाराज अतिशय गोड प्रमाण दिलं. तुझी या सत्तेने महाराज सगळं परमात्म्याचं अस्तित्व या जगामध्ये असं आहे. आपण या ठिकाणी काहीही नाही करता करवणारा, वृक्षाचे पान हले ज्याची सत्ता राहिली अंता, मग कोठे. महाराज सांगतात बाबा, विश्वामध्ये जर सत्ता कोणाची असेल तर परमात्म्याची. तुम्हाला पटतं की नाही मला माहीत नाही, पण बऱ्याच गोष्टी अशा आहेत की ते आपल्याला मान्य करावं लागेल. मला सांगा, नदीला किंमत कधी असते? पाणी असेल तर, हे की नाही? झाडाला किंमत कधी असते? फळ असेल तर. लक्षात आलं? फळ नाही त्या झाडाला किंमत नाही, पाणी नाही त्या नदीला किंमत नाही. भलं मोठं डोकं आहे, मेंदूच नाही, त्या डोक्याला किंमत नाही. तसं जीवनामध्ये सगळं आहे पण देव नाही. तुम्हाला सांगू का, त्या जीवनाला किंमत नाही. काही गोष्टी जीवनात असल्याच पाहिजे, त्याच्याशिवाय मजाच नाही. आता लग्न सराई चालू आहे ना, लग्न म्हणलं ना,
काही गोष्टी असल्या नसल्या तरी चालतात, ऐकून घ्या, मन लावून ऐका. पण काही गोष्टी महाराज असल्याच पाहिजे, काही गोष्टी नसल्या तरी धाकतात. कसं, एखाद्या गरीबाचं लग्न आहे, त्या गरीबाच्या लग्नामध्ये असा मंडप असला पाहिजे असं काही नाही, असलं नसलं तरी बोला 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 चालतं म्हणा. चालतं की नाही? नाही चालत? चालतं ना. एखाद्या गरीबाच्या लग्नामध्ये मिष्टान्नाचं जेवण असलं नसलं तरी, एखाद्या गरीबाच्या लग्नामध्ये वराडी कमी जास्त असले नसले तरी, एखाद्या गरीबाच्या लग्नामध्ये ती DJ कान फाडायचं, ते काय असलं पाहिजे असं काही नाही, असलं नसलं तरी चालतं. एखाद्या गरीबाच्या लग्नामध्ये नवरदेव नवरी असले नसले तरी. आमचे कबीर महाराज सांगतात पहा, अडदा पडदा सब छोड़ दे, बिन पर्दे की बात, दुल्हन को दुल्हा मिले, फिकी पडे बारात. कबीर महाराज सांगतात काही गोष्टी असल्याच पाहिजे, ते दोघं नसेल तर लग्न होणार नाही. तसं लक्षात आलं ना? देव नाही, आपलं जीवन पूर्ण नाही, म्हणून सप्ताह झालाच पाहिजे. विठाला विठाला लक्षात आलं? काय लोक महाराज असे असते, काय समजते स्वतःला काय माहिती, तुम्हाला काय समजला, त्याला काय समजायचं. लक्षात आलं? काही लोक महाराज, आता आम्हाला अनुभव येतो, काही काही लोक चहा प्यायला नेते, निमित्त चहाच राहत, पण त्याला ते घर दाखवायचं राहतं. ते म्हणतो महाराज इकडे या, हे हॉल आहे, बेडरूम आहे, किचन रूम आहे, बाथरूम आहे, लहान्याचं आहे, मोठ्याचं आहे. मी म्हणलं तो कुठे? बांधाचं आहे. सगळं दाखवते ते. होय बंगला राहतो. आपण विचारावं, दादा सुंदर बंगला आहे पण याच्यात देवघर दिसत नाही. तो म्हणला देव ते तर डोक्यातच नाही. इंजिनियरच्या प्लॅनिंगमध्ये काय नाही, देवघरच नाही. लक्षात आलं? आता ऐका कीर्तन. माझं मत आहे, आपलं घर आहे, आपला पैसा आहे, आपल्या घरात कोणाला घ्यायचं कोणाला काढून द्यायचं कोणाच्या हातात आहे? आपल्या हातात आहे. जागी तुम्ही. आपल्या घरात कोणाला घ्यायचं कोणाला काढून द्यायचं कोणाच्या हातात आहे? आपल्या हातात आहे. पण माझं मत आहे, देवाला आपल्या घरात ठेवायचं की नाही हे जरी आपल्या हातात असलं तरी मला असं वाटतं त्या घरातच आपल्याला ठेवायचं की नाही. झोपले? हे त्याच्या हातात आहे. अजून बोलू, किती लाख रुपयाची गाडी घ्यायची कोणाच्या हातात आहे? आपल्या हातात आहे. पण त्या गाडीमध्ये बीडला गेलो, संभाजीनगरला गेलो, जालन्याला गेलो, परत घरापर्यंत आपल्या लेकरा बाळाचं तोंड सुद्धा पाहू द्यायचं की नाही? हे त्याच्या हातात आहे का आपल्या हातात आहे का? नाही ना. शेतामध्ये आपण विहीर खोदली, शेतकरी मंडळी किती परस घ्यायची, किती खोल करायची, किती रुंद घ्यायची आहे की नाही, किती बोर मारायचे, कोणते मारायचे, उभे का आडवे आहे की नाही, हे सगळं जरी आपल्या हातात असलं तरी 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 आहे की नाही, तरी काही काही म्हणजे काय संबंध आहे देवाचा पायो. असे आडमुठ राहते महाराज. एखाद्याला भांडायला कोण नाही भेटलं बाबा, तू खांबाला धडक्यात येते. खांबाला एक जण असा खांबाला धडक्यात येत होता. मी म्हणलं खांबाला का देतो? मला म्हणून तुला देऊ का? नको म्हणलं बाबा, याच कुठं नाहीत लागत. लक्षात आलं काय? महाराज देव नाही, आपलं जीवन पूर्ण नाही. लक्षात ठेवा, काही गोष्टी या जगामध्ये माणसाला नाही कळायला तरी चालेल, पण जो या जगामध्ये माणसाला कळालाच पाहिजे त्याचं नाव देव आहे. माझं मत आहे, किती लोकांना देव कळतो? लक्षात आलं? बऱ्याच गोष्टी माणसाला कळत नाही. एक लक्षात ठेवा, शेवटचं वाक्य सांगतो, ते प्रमाण झाल्याशिवाय खऱ्या अर्थानं माझं मन समाधान होत नाही. जीवनामध्ये तोपर्यंत आपल्याला सुख समाधान नाही जोपर्यंत जीवनामध्ये
अतिशय सुंदर. आपुला तो एक देव करून घ्यावा, ते नवीन जीवा सुख नोई. महाराज सांगतात बाबा, जीवनामध्ये देवाशिवाय खऱ्या अर्थानं सुख समाधान नाही. होईल, चालू होईल. हां, ऐका महाराज, ज्याच्याशिवाय सुख समाधान नाही. मग महाराज, आम्ही पण भक्ती करतो, पण आम्हाला तसा अनुभव येत नाही. तुम्ही म्हणतात की आम्हाला सुख मिळालं त्याच्याशिवाय नाही. मग आमच्या जीवनामध्ये आम्ही आमचा आजा माळकरी पाठ्याच्या काळात 70 वर्ष झाली माळे, अजून देव स्वप्नात यायला तयार नाही, आणि मग कोणतंच चांगलं झालं नाही. हे कशामुळं घडतं, याचं कारण काय, याचं उत्तर हे आहे. ऐका, आपण ज्याची भक्ती करतो, एकतर आपली भक्ती कुठेतरी चुकते. याचा अर्थ असा आहे, भौतिक शास्त्रामध्ये त्रिपुटीला किंमत आहे. आता सांगून जाईल, उपास्य, उपासक आणि उपासना या तिन्ही गोष्टी एका लाईनमध्ये आल्या पाहिजे. लक्षात आलं तर बरं होईल. आपली भक्ती कुठेतरी चुकते, मान्य करावं लागेल. आपण भक्ती करतो, जुने लोक सांगतात वाराप्रमाणे. सोमवाराला ओम नमः शिवाय, मंगळवाराला, बुधवाराला, आहे की नाही, सगळे वाराप्रमाणे भक्ती करणारी माणसं आहे. गुरुवाराला दत्ता दिगंबरा हो, स्वामी मला भेट द्या हो. लक्षात आलं, वाराप्रमाणे भक्ती करणारी माणसं आहे. ऐका ना, शनिवाराला मारुद्र आहे, आणि त्यातल्या त्यात काही नमुने, त्याचा शोध कोणा लावला अजून तो सापडा ना, त्याला तर धरून आणा वाटतं मला. काही नमुने ते आम्हाला ध्यान देते, बाबा आज रविवारी पाय. म्हणजे काही लोकांची मानसिकता अशी आहे, रविवार म्हणजे मोकार आहे. असं आहे काय, काही खा, काही प्या, काही करा, असं आहे. ऐका ना महाराज, वाराप्रमाणे भक्ती करणारे आपण लोक आहोत. ही भक्ती मान्य नाही. भक्ती करत असताना अनेक आपुला तो एक, इथंच कळत नाही आपल्याला, एक देव करून घ्यावा, आहे की नाही. किती, एक धरिला एका चिंतिता, एक गाव आम्ही, एक तत्वनाम. कितीतरी प्रमाण आहे, एक गाव आम्ही. हां, एक याला फार किंमत आहे. आपल्या जीवनामध्ये एकता नाही. म्हणून ऐका, प्रथमतः देवाचं स्वरूप आपल्याला कळत नाही, देव आपल्याला कळत नाही, आणि कळत नाही हेच आपल्याला. हां, असे पण काही लोक आहेत महाराज, त्यांना कळत नाही हे सुद्धा कळत. तुम्हाला नाही कळत? असे काही लोक आहेत, त्यांना कळत नाही हे सुद्धा. हा ना, लिहिता येत नाही, वाचता येत नाही, खिशाला 2-2 पेन, पाय. मेळ नाही हा शब्द लहानपणापासून ऐकायला मिळतो आपल्याला. लहानपणात बाप म्हणत असतो आमच्या पोराला, हां, कळतच नाही. थोडंसं मोठं झाल्याच्या नंतर, ती घरात आल्याच्या नंतर कधी तिकडनं पण आवाज येतो स्वयंपाकरूममधून, आमच्या ह्यांना नाही, तुमच्याकडे नाही म्हणत, कळतच नाही. आणि म्हातारपणात पोरं म्हणते आमच्या म्हाताऱ्याला. म्हणजे हा प्रश्न शिल्लकच आहे ना मरेपर्यंत. मग कळतं तरी कधी. एकानं मला चहा प्यायला नेलं, सचिन बाबा चहा प्यायला नेलं मला. काय बुद्धी आली त्याला, मलाच नेलं त्यानं, तुम्हाला सोडून मला चहा प्यायला नेलं. आणि त्याची बायको महाराज चहा घेऊन आली, माझ्या देखत त्याला म्हणे, महाराज यांना ना कळतच नाही. ते आईस्क्रीमच झालं. सेल्फी काढायचा होता, तो सुद्धा नाही काढला. त्या चेहराच पाळला त्याचा. त्याला वाटलं काय चहा प्यायला आणलं. वाटी लावायला आलं गाडीपर्यंत, त्याला राग आला ना, त्याच्या डोक्यात तेच. ते म्हणे, बाबा पाहिलं का सोंग, पाहिलं. मी म्हणलं काय झालं, पाहिलं काय म्हणलं. ती म्हणलं काय म्हणली, तुमच्या देखत मला म्हणली मला कळत नाही, तुमचं काय म्हणणं आहे. आता मला तरी विचारावं का त्यांना, मला तुमच्या देखत ती मला म्हणली मला कळत नाही. मी मग जमायला काय मी होतो. पण तो मला म्हणे, महाराज तुम्हाला काय वाटतं, मला कळत नाही. मी म्हणलं दादा काही म्हणा, पण तू म्हणाला. तो म्हणला आपला चहा पिऊन तुम्ही मलाच म्हणून राहिले कळत नाही. हा म्हणलं बरोबर आहे ना, लग्नाला किती वर्ष झाली,
तो मला 15 वर्ष झाले. मी म्हणलं 15 वर्ष झाली तशी तुझी बायको तुला रोज म्हणते, तुला कळत नाही तरी सुद्धा तुला घरात ठेवली. विठाला विठाला तो देव आपल्याला कळावा. मग महाराज आम्हाला ज्याची भक्ती करायची आहे तो परमात्मा नेमकी कसा आहे? भोळे भाविक हे